आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीचं बुलढाण्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये काल स्वागत करण्यात आलं। ही पालखी बुलढाण्यामध्ये काल मुक्कामाला होती। शहरातल्या नागरिकांनी पालखीमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या चहा पाण्याची तसंच फराळाची व्यवस्थाही केली। यानंतर ही पालखी आज चिखलीकडे मार्गस्थ झाली। या दिंडीमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सर्व प्रकारचे वारकरी सहभागी झाले आहेत। महाराष्ट्रातून सर्वात दुरून येणारी आदिशक्ती मुक्ताईंची पालखी आहे। तर मुक्ताईंच्या पालखी दिंडीला 3 शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभलेली आहे। ही दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत सुमारे 750 किलोमीटरचं अंतर 30 दिवसांमध्ये पार करत आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये दाखल होते। यापूर्वी वाखरी इथल्या रिंगण सोहळ्यामध्ये संत मुक्ताई, निवृत्ती तसंच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेटही घडवली जाते।